श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रिकास लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की कुठं जात आहे, तर मी आज चाललेले आहे, मला काही खरेदी करायची आहे. तर इथं पिंपरी चिंचवडच्या मार्केटला जात आहे, जवळच आहे माझ्यापासून. तर चला तुम्हीही चला आणि काय काय खरेदी करणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे नक्की तुम्हाला समजेल. तुला ऐकायचे का? ऐकायचे ना आम्हाला. अरे यार, नाव पटकन परत होऊन गेले अंगावर माझ्या ना याला नाही माझ्या येतात तिकडे जायचं ना आपल्याला. मग माझ्या येते आता त्याच्या नाही येत. धर रे तुला अय ऐकायचं का? धर. अरे बघ, अरे आपल्याकडे कसलं भारी उजव्या कानात घाला. आणि आम्हाला आपलं कसं आहे थांबी लावतो उजवच काय नाही ना. कुठलं गाणं लाव सांग फक्त तुम्हाला. कोणतं पण लाव. जे तुला आवडत ते लाव, पण लाव. 5 किलोचं लाव ना. लाव ते थोडीच 5 किलो या 23-25 किलो या 20 किलो म्हणली का? 30 किलो म्हणली. 20 काय येतात डुकरू माग पटपट वळका काय येतात. हा गवत सगळं वाळून गेलंय आता. मोठे मोठे झाड आहेत तर ती शनी मंदिर आहे बघायचं असेल तर. आज आहे फक्त ट्रॅफिक आहे ना. रेल्वे चालली बघ. ते असलं टाकायला पाहिजे का आतून आपल्या गाडीला हिरव्या कलरचा कपडा. त्यांना पण दिवस वरच्या टप्प्याला म्हणजे ह्यांना पण दिवसभर ना छान वाटलं पाहिजे, गार लागेल हिरवा कपडा टाकला. फक्त भारी गहून ते त्या मिलिटरीची म्हणजे ट्रेनिंग होती का सगळी. हा कंटेनमेंट आहे म्हणजे हा ट्रेनिंग. हा काय लिपस्टिक तर सगळीच गेली.
चल चल काढलं चल. तर पाहू शकता मी पोचलेली आहे. पण काय झालं ना, नेमकं ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं तिथं काही शूट करता आलं नाही आम्हाला. आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये गेलो आणि नेमकं आज सगळं बंद होतं, काही उघडं नव्हतं. म्हणजे जे म्हणतो ना, जे ठरवलं ते अजिबात होत नाही. मग मला थोडंसं निराश न होता चला. तर इथं रोडच्या कडेला बघा फुलं खूप छान होती चाफ्याची, आणि मला फुलं कुठलेही असो खूप आवडतात. मग मी इथं साईडला गाडी घ्यायला लावली आणि फुलं मात्र घेतली. पण ज्या कामासाठी मी आले होते, मला खरेदी करायची होती आणि दुसरी बरीच कामं होती, तर ते जे हमले चालू आहेत त्यामुळं मला वाटते बंद आहे. बरेच दुकाने वगैरे सगळं बंद होतं. काही छोट्या मोठ्या दुकानी होत्या, पण जी पाहिजे होतं मला ते ठिकाण मात्र बंद होतं. तर मी निराश वगैरे अजिबात झाले नाही. म्हणजे चला यातूनही काहीतरी चांगलंच होईल. आणि मग रस्त्याच्या कडेने जे होतं ना, मला खरंच खूप फुलं, आणि एवढी भारी होती ना फुलं, एवढं ऊन होतं तरी फुलं खूप भारी होती. मग मी घेतली आणि फुलं घेतली. तर आम्ही सर्वांनीच म्हणजे इथं थांबलो, पाणी वगैरे पिलो आणि विचार करत होतो की आता नेमकं करायचे कारण ज्या कामासाठी आलो होतो ते तर बंद आहे. कारण मला खरेदी करायची होती बरीच, तर ते सगळं बंद होतं. आणि नंतर फुलाचा मोह आईलाही काही आवडला नाही. आईने फुलं घेतली आणि चाफ्याची फुलं होती, आणि ती लाल कलरची फुलं बघा प्रत्येक रोडच्या कडेला असतील, पण पांढरी आणि लाल छान दिसतील यामुळं ती आम्ही मिक्स करून लावली होती. तर तुमच्याबरोबर असंच होतं का, जे ठरवलेलं तुमचं कुठलंच काम होत नाही? माझ्यासोबत तर बरेच वेळ असं होतं. तर मी काय जी गोष्ट ठरवली आहे ना ती गोष्ट अजिबात होत नाही. आणि सकाळपर्यंत असं काही नव्हतं की बंद वगैरे आहे, असं काही नव्हतं. पण जेव्हा मी घरून निघले तेव्हा असं नव्हतं की बाबा बंद राहणार आहे किंवा काही. पण इकडं आल्याच्या नंतर मला समजलं की हे बंद आहे. तर आता मी वापस तर काही जाणार नाही आहे, पण म्हटलं चला फिरूया. कारण आता ठरलं होतं आमचं देहूला जायचं ठरलं होतं. म्हटलं चला देहूला तरी जाऊया, दर्शन घेऊया. तर इकडं फक्त रस्त्यावरती द्राक्षाचे गाडे वगैरे होती, तर ते पण वाटत होती. कशामध्ये कुठपर्यंत माल जातो आणि आपल्याला वाटतं कुठं जात होते काय नाही. आता त्यामध्ये सगळं उघडच होतं. काय म्हणजे काय नको पण काय आहे पण ते अरे खाने को कितने का? 50 का? एक में कितना निकलता है? तर फायनली आम्हाला इथं ना चिखलीचे चिखली म्हणतात बघा, त्याच्या अलीकडे नाही खरं असं खूप वेळ मला रोजचा होता. तर आम्ही ते थांबलो होतो. मला फॅमिली कुठेतरी चिखलीच्या भागाला इकडं दिवसेच्या रोडला लागली नाही, इकडं होतं. पण पिंपरी चिंचवडमध्ये म्हणून तर मार्केट घे ना, एक तिला प्यायचं हे पिऊ दे ना. तर तुम्ही सर्वांनी रस घेतलेला आणि तुम्ही इथे रस घेतलेला आहे तर मला नक्की सांगायचं आहे. कारण मी तरी इथं पहिल्यांदाच आलेली आहे, तर त्यामुळे आता म्हणलं रस पिली आहे. तुम्ही या भागातले असाल तर तुम्ही नक्कीच इथला रस घेतला. खूप भारी रस होता, दिसायलाही छान होता आणि पिलाही खूपच छान होता. जंगलात मच्छलात मला फोटोचे असं